माबुली तुकाराम ज्ञानोबा माबुली तुकाराम। ज्ञानोबा ज्ञानोबा माबुली तुकाराम। ओ ज्ञानोबा माबुली तुकाराम। 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 करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी 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 सहितं नमामि। भवं भवानी सहितं नमामि। घालीन लोटांगण बंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद भोजन भावे वाळीन म्हणे नमः। तुम्हें हो माता पिता तुम्हें हो बंधु सखा तुम्हें हो विद्या दंत तुम्हें हो देव आईन वाचा करोनि यज्ञं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम राम
शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। शिवपुराणाची कथा श्रवण करणार आहोत। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम। ज्यांच्या अंगांची कांती कर्पूर गौर आहेत आणि अंतःकरण करुणामय आहे, करुणाकार आहेत आणि नित्य भक्तांवरती कृपा करणारे आहेत। तुम्हा आम्हावरती ज्यांचा नित्य आशीर्वाद, नित्य अनुग्रह, नित्य कृपा, ज्या शंभो महादेवाच्या नगरीमध्ये आपण निवास करतो, अशा श्री शंभो महादेवाचं जे लीला चरित्र आहे अतिशय अद्भुत आहे आणि जीवनाला पावन करणारा आहे। निश्चित कथा लवकर सुरुवात व्हायला पाहिजे होती, पण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की अनेक अडचणीतून आज आपण ह्या कथेला प्रारंभ केलेला आहे। त्याच्यामध्ये नैसर्गिक अडचणी असतील किंवा काही तांत्रिक अडचणी असतील, ज्याच्यामध्ये काल रात्रीपासून ते आज आत्ता कथा सुरुवात होईपर्यंत गावातल्या प्रत्येक व्यक्तीने मेहनत केलेली आहे। त्यात हरिपाठाचं मंडळ असेल,
किंवा गावातलं तरुण मंडळ असेल, लहान मुलं असतील, किंवा आपल्या शंभू महादेवाचे सगळे सदस्य असतील, सगळ्यांनी खूप प्रयत्न करून ह्या कथेला सुरुवात केलेली आहे. खरं तर वातावरण पाहता कथा पण सुरुवात होईल का नाही ह्याची शंका होती, पण शेवटी भगवंताचं कार्य आहे. थोडा वेळ का असेना पण कथेला प्रारंभ झालेला आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने झालेला आहे. आणि म्हणून तुम्ही सगळेजण यात्रा करून थकलेला आहात, सगळेजण दिवसभर काम करूनही थकलेले आहात, आणि कथा सुरुवात व्हायच्या अगोदरच आपल्याला झोपाही येत आहेत. पण अतिशय पवित्र चरित्र आहे आणि विशेष आपल्या अनेक प्रयत्नातून आणि प्रत्येकाच्या प्रयत्नातून प्रत्येकाच्या तळमळीचा विषय म्हणजे गावातला लहान व्यक्तीपासून ते अगदी वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकाचा अंतःकरणामध्ये शंभू महादेवाच्या मंदिराविषयी तळमळ आहे. आणि प्रत्येकालाच ही आशा आहे की महादेवाचं मंदिर पूर्ण झालं पाहिजे, आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीजण खूप प्रयत्न करत आहेत. कोण तनाने प्रयत्न करत आहे, कोण मनाने प्रयत्न करत आहेत, आणि कोण धनाने पण प्रयत्न करत आहेत. पण काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे ते कामही चालू आहे. आणि ते मंदिर पूर्णत्वाला जात असताना गुरुवर्य परमपूज्य प्रातस्मरणीय अर्चनीय वंदनीय श्रद्धेय भाऊंचा असा निरोप आला किंवा आदेश म्हणा. भाऊ म्हणाले की यावर्षी आपल्याला शंभू महादेवाचं पवित्र चरित्र श्रवण करायचं आहे सगळ्या गाववाल्यांना. कारण ज्या महादेवाचं मंदिर आपण बांधणार आहोत किंवा बांधत आहोत, निर्माण करत आहोत, पुनर्निर्माण करत आहोत, त्या महादेवाचा महिमा सुद्धा आपल्याला सगळ्या लोकांना कळायला पाहिजे. किती मोठी शक्ती आहे, किती मोठं सामर्थ्य आहे. आणि विशेष आपलं जे शंभू महादेवाचं मंदिर आहे किंवा देवस्थान आहे, ते देवस्थान कोणी घडवलेलं वगैरे नाहीये. ते साक्षात स्वयंभू शंकराची मूर्ती आपल्या इथे आहे. आणि म्हणून अतिशय जागृत असणारे हे जे देवस्थान आहे, तुम्हा आम्हावरती नित्य कृपा करणारं देवस्थान आहे. तुमचा आमचा सगळ्यांचा श्रद्धेचा विषय, आणि सगळ्यांची प्रत्येकाची श्रद्धा ज्या परमेश्वराशी जोडलेली आहे असे भगवान श्री सदाशिव. त्या भगवान सदाशिवाची महिमा आपण कानाने श्रवण केली पाहिजे, मुखाने वर्णन केली पाहिजे, आणि शरीराने त्यांची भक्ती सेवा जे पडेल ते सेवा आपण कार्य करायला पाहिजे. आणि म्हणून अतिशय पवित्र जी कथा आहे शंभू महादेवाची कथा, ती कथा आपण इथे श्रवण करत आहोत. अतिशय मोठी कथा आहे, पण जसा वेळ मिळेल तसा आपण कथेचा सारांश रूपाने का असेना पण भगवान सदाशिवाचा जो महिमा आहे तो गाण्याचा आपण प्रयत्न करू, श्रवण करण्याचा प्रयत्न करू. अपार महिमा आहे. असितगिरी समस्यात कज्जलम सिंधु पात्रे, सूर तरोर शाखा लेखनी पत्र मुरवी, लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम. बघा काय सांगितलेलं आहे की संपूर्ण समुद्र आहे, आणि त्या समुद्राची जर आपण शाही केली, काय केली? शाही. आणि जेवढे वृक्ष आहेत, झाडं आहेत, त्या सगळ्या वृक्षांचं, सगळ्या झाडांचं जर पेन लेखणी केली, आणि संपूर्ण जी पृथ्वी आहे त्या सगळ्या पृथ्वीचा कागद केला, आणि भगवान सदाशिवाची महिमा लिहिण्यासाठी, भगवान सदाशिवाचं वर्णन करण्यासाठी जर साक्षात शारदा मातेला आवाहन केलं, आणि शारदा माता लिहिण्यासाठी बसली, सरस्वती माता लिहिण्यासाठी जर बसल्या, तरी सुद्धा भगवान सदाशिवाचा महिमा वर्णन करू शकत नाही.
एवढा अपार आणि एवढा दिव्य महिमा आहे. आणि ही पवित्र कथा भगवान सदाशिवाच्याच आशीर्वादाने आपण श्रवण करत आहोत. शौनक उवाच हे हे सूत महाप्राज्ञ सर्वसिद्धांत विप्रभो आख्यायि मे कथासारम् पुराणानां विशेषतः. शौनक आदी ऋषींनी भगवान श्री सूत महाराजांना प्रश्न केलेला आहे. प्रश्न करत असताना हे सूत महाप्राज्ञ, अतिशय दिव्य बुद्धी असणारे जे सूत महाराज आहेत, ज्यांना सकल शास्त्र ज्ञात आहे, सकल सिद्धांत ज्ञात आहे, अशा सूत महाराजांच्या जवळ शौनक आदी ऋषींनी प्रश्न केलेला आहे. आख्यायी कथासारम, हे सूत महाराज, तुम्ही आम्हाला जे कथासार आहे ते कथासार सांगा. अनेक शास्त्र आहेत, अनेक ग्रंथ आहेत. अनेक ग्रंथापैकी प्रत्येक जण प्रत्येक ग्रंथाचं अध्ययन करू शकत नाही. तुम्ही आम्ही जर विचार केला तर खूप सारे ग्रंथ आहेत आणि त्याची संख्या पण जास्त आहे. महाभारत ग्रंथ आहे ज्याची संख्या, श्लोक संख्या 1,00,000 आहे. पार्वती पतये शिव हर 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 महादेव. आख्यायि मे कथासारं पुराणानां विशेषतः. हे भगवान सूत महाराज, जी पुराणांमध्ये विशेष कथा आहे, अशी जी विशेष कथा आहे ती कथा तुम्ही आम्हाला सांगा. असा प्रश्न शौनक आदी ऋषींनी सूत महाराजांना केलेला आहे. बघा, भगवंताची कथा श्रवण करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये 2 गोष्टी असणे अतिशय आवश्यक आहे. एक तर आहे श्रद्धा आणि दुसरा आहे विश्वास. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम्. जेव्हा तुलसीदासजी महाराज अतिशय परम आणि पावन असणारा जो रामचरितासारखा ग्रंथ आहे त्याची रचना करत असताना भगवान सदाशिव आणि माँ भगवती यांना वंदन करतात. त्या वंदनामध्ये असं सांगतात की माँ भगवतीचं स्वरूप काय आहे आणि शिवाचं स्वरूप काय आहे. शिवाचं स्वरूप सांगत असताना आणि भगवतीचं स्वरूप सांगत असताना भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. साक्षात भवानी माता म्हणजे श्रद्धा आहे आणि भगवान सदाशिव म्हणजे साक्षात विश्वास आहे. जर जीवनामध्ये आपण कितीही प्रयत्न केले, जीवनामध्ये आपण कितीही अट्टहास केला,
आणि जर तो अट्टहास करून सुद्धा जर श्रद्धा आणि विश्वास जीवनामध्ये नसेल तर आपल्याला परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार कधीच होणार नाही. आपल्याला भगवंताचं दर्शन कधीच होणार नाही. भगवंताचा श्रवणाचा महिमाच तेव्हा आहे जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिणो. जर श्रद्धाच नसेल तर आपण भगवान सदाशिवाचं दर्शन घेऊ शकत नाही. पण जर श्रद्धा असेल तर कोणत्याही प्रकारचा सायास किंवा अट्टहास न करता अतिशय श्रद्धेनं केलेलं थोडंसं जरी काही कार्य असेल, पूजा असेल, पाठ असेल, श्रवण असेल, अतिशय श्रद्धेनं केलेलं असेल तर ते तत्क्षण फलित होतं. नवे नवे आपल्याला भगवंताचा साक्षात्कार करून देण्यासाठी समर्थ ठरतं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असणं अतिशय आवश्यक आहे. अख्खं आयुष्य निघून जातं पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला श्रद्धा प्राप्त होत नाही, भगवंतावरती विश्वास निर्माण होत नाही. कधी कधी असं वाटतं की भगवंत आहे की नाही एवढं करून सुद्धा. आणि कधी कधी ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये काही असे प्रसंग येतात आणि आपण भगवंताचा धावा करतो आणि भगवंत धावून येतात तेव्हा आपल्या जीवनातला विश्वास दृढ होत असतो. आणि म्हणून श्रद्धा आणि विश्वास अतिशय आवश्यक आहे. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तया तेची गिवसित जे ज्ञान पावे निश्चित. ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे, ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये विश्वास आहे, अशा व्यक्तीला जास्त तीर्थ तप आदी करायची आवश्यकता नाही. अशा व्यक्तीच्या पाठीमागे तया चेनी गिवसत. माऊली सांगतात त्या व्यक्तीला गिवसत म्हणजे हुडकत. त्या व्यक्तीच्या पाठीमागे त्याला शोधण्यासाठी साक्षात परमेश्वर काय करत असतात की धावत असतात, जात असतात की बाबा हा माझा भक्त आहे, या भक्ताची माझ्यावरती खूप श्रद्धा आहे, भोळा बाबळा भक्त आहे, कसा पण आहे पण माझा भक्त आहे, श्रद्धेने युक्त आहे, ज्याचं संपूर्ण जीवन भगवंतावरती अर्पण आहे, पूर्ण विश्वास परमेश्वरावरती आहे, जे काही होईल ते परमेश्वराच्या अधीन आहे, असा ज्याचा विश्वास आणि अशी ज्याची श्रद्धा आहे, अशा व्यक्तीच्या पाठीमागे परमेश्वर धावत असतो आणि त्याला सारखं शोधत असतो की माझा भक्त कुठं आहे, माझा भक्त कुठं आहे. तो जर उठून जात असेल तर परमेश्वर त्याच्या पाठीमागे जातात. तो जर दुसऱ्या गावाला जात असेल तर परमेश्वर त्याच्या पाठीमागे दुसऱ्या गावाला जाण्याचा प्रयत्न करतात. अर्थात ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे त्याला शोधत शोधत परब्रह्म परमात्मा त्याच्या समोर येत असतात. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर पदे शिव हर 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 महादेव. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. भगवान शिवशंभो म्हणजे आपल्या जीवनातले साक्षात विश्वास आहे. भगवान सदाशिव ज्यावेळेस आपल्यावरती प्रसन्न होतात, आपल्याला अनुग्रह करतात, आपल्यावरती कृपा करतात, त्यावेळेस आपल्या मनामध्ये भगवंताविषयी विश्वास निर्माण होतो.
जर भगवंताविषयी विश्वासच निर्माण झाला नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये माँ भगवती पार्वती, आई जगदंबा आदिशक्ती यांची कृपा होते, त्याच्या जीवनामध्ये भगवंताविषयी श्रद्धा निर्माण होते. आणि म्हणून श्रद्धा म्हणजे साक्षात भगवंताविषयी असणारी आस्तिक भावना आणि दृढ विश्वास. जेव्हा सदाशिव आणि माँ भगवती दोघांचीही कृपा होते त्यावेळी श्रद्धा आणि विश्वास जीवनामध्ये निर्माण होतो. विश्वास तर आहे बाबा माझ्या जीवनामध्ये की ईश्वर आहे. रोज सगळेजण हरिपाठाला येतात म्हणजे परमेश्वर आहे. एवढं मोठं मंदिराचं कार्य चाललं आहे तर परमेश्वराच्या शक्तीनेच चाललेलं आहे. त्यामुळे देवावरती विश्वास तर निश्चित आहे की परमेश्वर आहेत, भगवान सदाशिव आहेत, त्यांची कृपा आपल्यावरती आहे. पण कोणाकोणा लोकांची श्रद्धाच ईश्वरावरती नसते. ठीक आहे, देव आहेत तर मंदिरामध्ये आहेत, आम्ही आमच्या घरामध्ये आहोत. आणि म्हणून जेवढी श्रद्धा दृढ जीवनामध्ये असेल, जेवढा विश्वास दृढ आपल्या जीवनामध्ये असेल, तेवढे लवकर आपल्याला भगवंताचं दर्शन, भगवंताचा साक्षात्कार आणि आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक सुखाची प्राप्ती होत असते. जर आपण खूप कठोर तप केलं आणि जर श्रद्धा नसेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमेश्वराची प्राप्ती नाही होणार. आपण खूप अट्टहास केला पण जर विश्वासच ईश्वराविषयी नसेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला ईश्वराचं दर्शन नाही होणार. पण आपण खूप कमी काम करतो किंवा खूप कमी पूजा पाठ करतो, पण जर विश्वास आणि श्रद्धा अतूट असेल, चांगली असेल, तर माऊली सांगतात तया तेची गिवसत. त्या व्यक्तीच्या पाठीमागे परमेश्वर त्या व्यक्तीला, त्या भक्ताला शोधण्यासाठी जातात. एखाद्या व्यक्तीने खूप कठोर तप केलं, खूप कठोर तपस्या केली, तपस्या करून परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी रात्रंदिवस आळवणी चाललेली आहे, प्रयत्न चाललेला आहे की मला परमेश्वराचं दर्शन झालं पाहिजे. पण जर श्रद्धेमध्ये आणि विश्वासामध्ये कमतरता असेल तर कदाचित परमेश्वराच्या दर्शनासाठी उशीर लागू शकतो. परमेश्वर कदाचित उशिरा येऊ शकतात. पण अतिशय भोळे भाबळे तुमच्या आमच्यासारखे भक्त आहेत परमेश्वराचे, भगवान शंकराचे, की बाबा जे असेल ते अतिशय श्रद्धेने भगवंताची सेवा करता, जे असेल ते भगवंताच्या विश्वासाने सेवा करता. जसं जमल तसं परमेश्वराचं नामस्मरण, जसं जमल तसं परमेश्वराची पूजा, रोजचा नित्य अभिषेक, जसं जमल तसं जर तुम्ही करत असाल आणि श्रद्धा विश्वास दृढ असेल तर माऊली इथं सांगतात की परमेश्वर, तुम्हाला परमेश्वराला शोधण्याची गरज नाहीये, तुम्हाला परमेश्वरापर्यंत पोहोचण्याची गरज नाही. परमेश्वर तुम्हाला शोधत तुमच्या पाठीशी येईल. पण कधी? जर श्रद्धा आणि विश्वास दृढ असेल तर. थोडा जरी आपल्या जीवनामध्ये थोडा जरी प्रसंग आला, कधी दुःखाचा प्रसंग येतो, कधी सुखाचा प्रसंग येतो. आपलं जीवन म्हणजे सुख आणि दुःखाने भरलेलंच असतं. प्रत्येकाचं जीवन हे सुखाने दुःखाने असतं. पण थोडं जरी दुःख जीवनामध्ये आलं तर आपल्या जीवनामध्ये परमेश्वराविषयी विश्वास डगमगायला लागतो. थोडीशी श्रद्धा निघून जाण्याच्या वाटेवरती असते, मार्गावरती असते. पण अशी श्रद्धा किंवा असा विश्वास नाही पाहिजे. परमेश्वराविषयी दृढ विश्वास आणि दृढ जर श्रद्धा असेल, कोणताही प्रसंग जरी जीवनामध्ये आला तरी तो आपल्या प्रारब्धाचा भोग आहे. आपण केलेले चांगले वाईट कर्म आहे, त्या कर्माचाच परिपाक आपल्या जीवनामध्ये आहे, त्याचंच फळ आपल्या जीवनामध्ये आहे. पण जर ते सहन करून सुद्धा जर आपण परमेश्वराची पूजा पाठ श्रद्धेने, विश्वासाने आणि भक्तीने जर करत असेल तर निश्चित परमेश्वर आपलं घर शोधत आपल्या दारामध्ये येईल. आणि म्हणून श्रद्धा आणि विश्वास जीवनामध्ये असणं खूप आवश्यक आहे. त्याच श्रद्धेचं स्वरूप म्हणजे साक्षात माँ भगवती आदिशक्ती आणि विश्वासाचं स्वरूप म्हणजे साक्षात सदाशिव आहे. अंतःकरणामध्ये भगवंतावरती विश्वास, दृढ विश्वास असणं म्हणजे भगवान सदाशिवावरती दृढ विश्वास असणं म्हणजे भगवंताची कृपा, आणि भगवान सदाशिवाविषयी दृढ श्रद्धा अंतःकरणामध्ये असणं म्हणजे माँ भगवती आदिशक्तीची कृपा आपल्यावरती आहे.
आणि ज्याशिवाय ह्या दोघांची कृपा आपल्यावरती होत नाही त्याशिवाय आपलं जीवन कधीच सुखी होऊ शकत नाही. आणि जर आपल्या जीवनाला सुखी करायचं असेल आणि जीवनातले सगळे दुःख घालवायचे असतील तर आपल्याला परमेश्वराविषयी श्रद्धा आणि विश्वास असणं खूप आवश्यक आहे. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. एकदा का परमेश्वराविषयी श्रद्धा विश्वास निर्माण झाला आणि परम पवित्र अशी भगवंताची शिवकथा आपण जर श्रवण केली आणि श्रवण केल्यानंतर भगवान सदाशिवाचं ज्ञान अंतःकरणामध्ये जर झालं तर माऊली इथे सांगतात आपल्याला की भगवंताचं ज्ञान हृदयामध्ये प्रगट झाल्यानंतरच्याला आपल्या जीवनातला सगळा संताप निघून जातो. काहीच कोणत्याच प्रकारचा संताप राहत नाही. सगळा संताप निघून जातो आणि कशाची प्राप्ती होते? आध्यात्मिक शांतीची आणि आध्यात्मिक सुखाची प्राप्ती होत असते. आणि म्हणून ज्या व्यक्तीच्या मनामध्ये भगवंताविषयी दृढ श्रद्धा विश्वास ठेवून जो व्यक्ती भगवंताची कथा श्रवण करतो त्याच्या अंतःकरणामध्ये साक्षात सुख आणि शांती काय होत असते? प्रगट होत असते. केवळ त्याच्याच अंतःकरणामध्ये नाही तर त्याच्या संपूर्ण घरामध्ये सुख आणि शांती नांदत असते. आपल्या सगळ्यांना तर वाटतं की आपल्या घरामध्ये सुख शांती आली पाहिजे, रोजची किटकिट निघून गेली पाहिजे, रोज काही ना काही आपल्या घरामध्ये असतं. आपल्या सगळ्यांना वाटत असतं. पण त्याच्यासाठी आपल्याला परमेश्वराची पूजा असेल, भजन असेल केल्याशिवाय आपल्या घरामध्ये सुख शांती येत नाही. जर आपण परमेश्वराची पूजा भजन केलं नाही, श्रद्धेनं जर केलं नाही तर मग मात्र आपण किती जरी अट्टहास केला तरी सुद्धा सुख शांती घरात येत नाही, दुःख दारिद्र्य घरातलं जात नाही जर आपण श्रद्धेने श्रवण केलं नाही किंवा पूजापाठ केलं नाही तर. आणि म्हणून अतिशय श्रद्धेने आपण भगवंताची सेवा पण करायची आहे आणि पवित्र असं जे चरित्र आहे ते पवित्र चरित्र सुद्धा काय करायचं आहे? श्रवण करायचं आहे. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. अशा श्रद्धेने रोजचं निरंतर जर आपण भगवंताचं पूजन भजन श्रवण करत राहिलं तर एक दिवस निश्चित असा आहे की आपल्याला भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही आणि सुख शांती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि जीवनातलं दुःख दारिद्र्य गेल्याशिवाय राहणार नाही. अर्थात सकल सुखाची प्राप्ती आणि सकल दुःखाला आपल्या जीवनातून घालवण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे? तर श्रद्धा आणि विश्वासामध्ये आहे. आणि ते श्रद्धा विश्वास म्हणजे काय? की साक्षात मा भगवती पार्वती आदिशक्ती मा आणि भगवान सदाशिव आहेत. आणि बघा श्रद्धा विश्वासाचं एवढं मोठं फळ आपल्याला सांगितलेलं आहे आणि म्हणून भगवंतावरती दृढ श्रद्धा असणं गरजेचं आहे. एकेकाद्याच्या जीवनामध्ये संशय खूप असतो. संशय म्हणजे काय? की परमात्मा आहे की नाही, परमात्मा आहे की नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत जन्म तर झालेला आहे, अर्ध्याच्या वर आयुष्य पण निघून गेलेलं आहे, पण अजून परमेश्वर आहे का नाही हा संशय मनामध्ये आहे. माऊली सांगतात संशय आत्मा विनश्यते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात गीतेमध्ये की ज्याच्या जीवनामध्ये संशय आहे त्या व्यक्तीचा विनाश झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून परमेश्वराविषयी संशय मनामध्ये कधीच आणायचा नाही. माऊलींची ओवी आहे, मनवोनी संशयावानी थोर अनेक पाप नाही घोर. म्हणजे जर संशय मनामध्ये असेल तर सगळ्यात मोठं पाप काय आहे? की ईश्वराविषयी संशय, ईश्वराविषयी अश्रद्धा. ज्याच्या जीवनामध्ये अश्रद्धा आहे आणि ईश्वराविषयी संशय आहे त्याच्या जीवनामध्ये त्याचा उत्कर्ष कधीच होऊ शकत नाही, त्याचा विकास कधीच होऊ शकत नाही, त्याच्या जीवनामध्ये त्याला सुख शांती कधीच प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून जीवनामधला जेवढा संशय आहे टाके रे बाहो, ज्याच्या जीवनामध्ये जो निसंदेह होऊन बसलेला आहे आणि निसंदेहाने जो भगवंताचं भजन करतो तो काय होतो? की परब्रह्म तत्वाला प्राप्त होतो, ईश्वराला प्राप्त करून घेतो. पण ज्याच्या जीवनामध्ये संशय आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय होईल? की फक्त विनाश होईल, त्याच्या जीवनामध्ये त्याचा विकास कधीच होणार नाही. आणि म्हणून अशी जी अतिशय पवित्र कथा आहे ही पवित्र कथा अतिशय श्रद्धेने आणि अतिशय विश्वासाने आपण काय केली पाहिजे? श्रवण केली पाहिजे.
खूप सुंदर शिवकथेचं इथं वर्णन केलेलं आहे. जन्मांतरे भवेत पुण्यम महद्यस्य सुधीमतः तस्य प्रीतिर्भवेत तत्र महाभाग्यवतो मुने. भगवान श्री शुकदेव सूत महाराज सांगतात की बाबा जन्मांतरी भवेत पुण्यम, अनेक जन्माचं जे पुण्य आहे, अनेक जन्माच्या पुण्याचा उदय झाल्यानंतर आणि अनेक भाग्याचा उदय झाल्यानंतरच्याला त्याच्या जीवनामध्ये काय होतं की भगवंताची कथा श्रवण करण्याविषयी प्रीती निर्माण होते, प्रेम निर्माण होते, आवड निर्माण होते. आपल्या जर जीवनामध्ये भगवंताच्या विषयी आवडच नसेल, प्रेमच नसेल, तर आपण भगवंताची कथा प्रेमाने श्रवण करू शकत नाही, त्याचा अनुभव घेऊ शकत नाही. आणि म्हणून सूत महाराज इथं सांगतात जन्मांतरी भवेत पुण्यम. खूप जन्माचं तुम्ही पुण्य केलेलं आहे, एवढ्या जन्माचं पुण्य केलेलं आहे की त्याची गणना आपण करू शकत नाही. एवढ्या जन्माचं पुण्य तुम्ही सगळ्या लोकांनी केलंय आणि म्हणून इथं मंडपामध्ये भगवान सदाशिवाच्या समोर येऊन बसलेला आहात. भले झोपत असाल काही हरकत नाही, पण बसलेले तर आहात. निश्चित सगळे झोपलेलेच दिसत आहेत मला तर इथून तिथून. थकलेला असाल, उशिरी झालेला आहे. महाराज एवढं थंडगार वारा आलेलं आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, झोपण्याची वेळ आहे आणि पवित्र अशी भगवंताची कथा कानावरती पडत आहे. कथा मंडपामध्ये आल्यावर घरचं सगळं टेन्शन सगळं विसरून गेलेलं आहोत. मग महाराज आम्हाला झोप नाही येणार तर काय येणार तुम्ही सांगा बरं. आणि म्हणून निश्चिंत होऊन झोपा, काही काळजी नाही, पण भगवंताची कथा श्रवण करा. त्या कथेचे 2 शब्द तरी कानावरती पडले तरी सुद्धा आपलं कल्याण आहे. नम पार्वती पते शिव हर 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 महादेव. जन्मांतरी भवेत पुण्यम महद्यस्य सुधीमतः. अनेक जन्माचा पुण्याचा उदय झाल्यानंतर भगवंताची कथा श्रवण करायला मिळते. ज्या अर्थी तुम्ही ह्या मंडपामध्ये येऊन बसलेला आहात त्या अर्थी खूप जन्म तुम्ही काही ना काही पुण्य केलेलं आहे. कधी ना कधी भगवंताची सेवा केली असेल, पूजा केली असेल, एखाद्या वारकऱ्याची सेवा केली असेल की ज्याचं फळ आपल्याला प्राप्त झालंय की भगवंताच्या सान्निध्यामध्ये, साक्षात भगवान सदाशिवाच्या सान्निध्यामध्ये नवे नवे एवढ्या अडचणी येऊन सुद्धा आपण कथेला इथं एकत्रित येऊन बसलेला आहात म्हणजे निश्चित काहीतरी पुण्य केलेलं आहे आणि आपण पुण्यात्मा आहात, पुण्यवान आहात. आणि इथं सूत महाराज सांगतात जे पुण्यवान लोक आहेत अशाच पुण्यवंताच्या त्या कानावरती ही भगवंताची कथा पडते, अन्यथा प्रत्येकाच्या कानावर भगवंताची ही कथा पडत नाही. त्या व्यक्तीच्या जीवनाचा भाग्योदय झाला ज्या व्यक्तीने जन्मामध्ये येऊन भगवंताची शिवकथा श्रवण केली, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सगळी धन्यता प्राप्त झाली. त्या जीवनामध्ये अजून काही करायची आवश्यकता राहत नाही. जो व्यक्ती श्रद्धेने भगवंताची शिवकथा श्रवण करतो, जन्मांतरे भवेत पुण्यम महद्यस्य सुधीमत. ज्याने खूप मोठं पुण्य केलेलं आहे तस्य प्रीतिर्भवेत तत्र. त्याच व्यक्तीची गोडी, त्याच व्यक्तीची प्रीती, त्याच व्यक्तीचं प्रेम भगवंताविषयी आणि भगवंताच्या कथेविषयी जडतं आणि त्या व्यक्तीला काय होतं की भगवंताची ही पवित्र कथा श्रवण करायला मिळते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये भगवंताची कथा श्रवण करण्याचं महद्भाग्य प्राप्त होत नाही. अशी किती लोक आहेत की आयुष्य निघून गेलं पण रामकृष्ण हरी कानावरती पडलं नाही, आयुष्य तसंच व्यर्थ झालं. म्हणजे किती जरी मोठे असले, किती जरी संपत्तीने संपन्न असले आणि जर भगवंताची कथा प्राप्त असून जर आपण श्रवण केली नाही तर मग मात्र त्या कोणत्याच भौतिक साधनांना त्याचा काहीच अर्थ नाही, ते सगळे व्यर्थ आहेत. पण हे शरीर आहे भगवंताच्या कृपेने चांगलं दिलेलं आहे आणि एवढी मोठी कृपा भगवंताची आपल्यावरती आहे की आपण साक्षात भगवान सदाशिवाच्या समोर बसून त्यांची कथा श्रवण करत आहोत. एवढं मोठं भाग्य आपल्याला प्राप्त झालंय. बघा हे 2 शब्द कथेचे कानावरती तरी आपल्या पडतात का, तर भगवंताने आपल्याला कान चांगले दिलेले आहेत म्हणून, भगवंताने आपल्याला शरीर चांगलं दिलंय म्हणून आपण भगवंताची कथा श्रवण करण्यासाठी इथं बसलेलो आहोत. जर एखाद्याला कानच व्यवस्थित दिले नाहीत किंवा श्रवणाची शक्तीच दिली नाही, जर एखाद्या व्यक्तीला ऐकायलाच येत नाही तर त्या व्यक्तीचा उद्धार होईल का हो सांगा. कारण कथा श्रवण झाल्याशिवाय अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम प्रीती निर्माण होत नाही, भक्ती निर्माण होत नाही आणि त्या व्यक्तीचा उद्धार होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये
भगवंताची कथा श्रवण करता करता पण कान दिलेले आहेत, इंद्रिया दिलेल्या आहेत. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडसे नारायण, दासीची वपन भवरोन. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडसे नारायण, दासी जीवपन भवयोग. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. तुम्ही किती झोपा, तुम्हाला हात वर करायला सांगणार. हा काय? आणि आता नाही, आपल्याला 4 वाजेपर्यंत कथा श्रवण करायची. आता तर सुरुवात झालेली आहे कथेला, त्यामुळे काळजीच नाही. तुम्ही झोपा, आम्ही उठवण्याचं काम करतो तुम्हाला. भगवंतांनी एवढे पवित्र आपल्याला हात पाय दिलेले आहेत, सदृढ दिलेले आहेत, कान चांगले दिलेले आहेत, आपण श्रवण करण्यासाठी समर्थ आहोत. एवढं मोठं पुण्य आपल्याला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित येऊन भगवान सदाशिवाच्या समोर बसून आपण कथा श्रवण करत आहोत. जर भाग्यच नसतं, जो भाग्यहीन आहे, ज्याच्या जीवनामध्ये भाग्यच नाही किंवा भगवंताची कथा श्रवण करण्याचा अजून त्याचं एवढं पुण्य झालेलंच नाही, असा व्यक्ती किती जरी सदृढ असला, शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम, किती जरी चांगलं सुंदर आणि व्यवस्थित सदृढ शरीर जरी प्राप्त झालं आणि त्या व्यक्तीच्या कानावरती कधी भगवंताची कथा जर पडली नाही, तर ते शरीर, ते सौंदर्य पशुप्रमाणे आहे. त्या सौंदर्याला आणि त्या शरीराला काहीच अर्थ नाही. जर भगवंताची कथा कानावरती श्रवण पडली आणि अंतःकरणामध्ये प्रेम प्रीती भगवंताविषयी निर्माण झाली, तर त्या व्यक्तीसारखा महाभाग्यवान आणि महान धन्यता त्याच्या जीवनामध्ये आहे. आणि म्हणून महत् पुण्यानी आणि महत् भाग्यानी आपण काय केलेली आहे, ही भगवंताची कथा श्रवण करत आहोत. एवढं मोठं महात्म्य या भगवंताचं सांगितलेलं आहे, शिवपुराणाचं सांगितलेलं आहे. ये शृण्वन्ति मुने शैवं पुराणं शास्त्रमुत्तमं, ते मनुष्यानामन्तव्या रुद्रा एव न संशयः. शृण्वतां तत्पुराणं तथा कीर्तनतां च पादाम्बुजरजां सेव्य तीर्थानि मुनयो विदु. काय महात्म्य सांगितलेलं आहे पहा. ये शृण्वन्ति मुनेः शैवं पुराणं शास्त्रमुत्तमं. अतिशय उत्तम असणारे हे पुराण शास्त्र जो व्यक्ती श्रवण करतो, शिवपुराणाची कथा श्रवण करतो, ते मनुष्यानमंतव्यः, ते मनुष्य नाही तर ते साक्षात भगवान सदाशिवाचे अवतार असल्यासारखे आहेत. काय म्हणतात? साक्षात सदाशिवाचे अवतार असल्यासारखे आहेत, जे 7 दिवस अतिशय एकाग्र चित्ताने, अतिशय प्रेमाने आणि आदराने जो व्यक्ती भगवंताची कथा श्रवण करतो, तो व्यक्ती म्हणजे साक्षात सदाशिव आहे. पण कधी? अतिशय श्रद्धेने जर श्रवण केली तर. आणि ज्या कोण माता माऊली अतिशय श्रद्धेने शिवाची कथा जर श्रवण केली, तर त्या साक्षात जगदंबा मा भगवती सारख्या आहेत. एवढं मोठं महात्म्य भगवताचं सांगितलेलं आहे, म्हणजे शिवपुराणाचं सांगितलेलं आहे. आणि म्हणून ही कथा श्रवण केली पाहिजे. एवढंच नाही, शृण्वतां तत्पुराणं हि तथा कीर्तनतां च यत्. पुराण श्रवण करून, भगवंताची शिवकथा श्रवण करून श्रद्धेने पूजा पाठ आणि भगवंताचं नामस्मरण करत 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 जो व्यक्ती 7 दिवस श्रवण करतो, तो व्यक्ती म्हणजे काय? नवे नवे तो व्यक्ती चालत जात असताना त्याच्या चरणाची जी धूळ आहे, ती धूळ सुद्धा तीर्थासारखी पवित्र होते. काय सांगितले बघा महात्म्य. जो व्यक्ती 7 दिवस अखंडित कथा श्रवण करून, कथा श्रवण करता करता कीर्तन म्हणजे भगवंताचं नामस्मरण करतो,
पूजा पाठ रोज नित्य नियमाने करतो, श्रद्धेने कथा श्रवण करतो, तो व्यक्ती चालत जात असताना त्याचा पाऊल ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणीची धूळ सुद्धा तीर्थासारखी पवित्र होते. एवढं मोठं सामर्थ्य कशामध्ये आहे? ह्या भागवत कथेमध्ये आहे. म्हणजे एखादा जर शिवभक्त जर चालत जात असेल, जात असताना त्याची धूळ उडून जरी आपल्या अंगावरती आली तरी सुद्धा आपल्याला तीर्थामध्ये गेल्यासारखं फळ, जसं गया काशी असेल किंवा हरिद्वार असेल, ऋषिकेश असेल, तिथं जाऊन आपल्याला पुण्यवान व्हावं लागतं, पुण्य घ्यावं लागतं किंवा पवित्र व्हावं लागतं. पण शिवकथेचा महिमा असा सांगितलाय की जो शिवभक्त कथा श्रवण करून जात असताना त्याच्या पायाची धूळ जर आपल्या अंगावरती पडली तर जसं काय आपण गंगेमध्ये स्नान केल्यानंतर जेवढी पवित्रता आपल्या जीवनामध्ये येते तेवढी पवित्रता कथा श्रवण करून जात असताना त्याच्या चरणाची धूळ अंगावरती पडली तर पवित्रता येते. एवढं सामर्थ्य कशामध्ये आहे? शिवकथेमध्ये आहे. आणि म्हणून ही कथा आपण काय केली पाहिजे? श्रवण केली पाहिजे. मुहूर्तम वा तदर्थम वा क्षणम च वा. काय सांगितलेलं आहे? 7 दिवस श्रद्धेने कथा श्रवण करायची. ज्याला 7 दिवस जमणार नाही त्यांनी 1 दिवस कथा श्रवण करायची. ज्याला 1 दिवस जमणार नाही त्यांनी 1 मुहूर्त कथा श्रवण करायची. त्याला 1 मुहूर्त जमणार नाही तर कमीत कमी इथं तर सांगितलेलं आहे की 1 क्षण जरी कथा त्यांनी श्रवण केली तर त्याच्या जीवनामध्ये दुर्गती त्याला कधी होत नाही, त्याची सद्गतीच होते. एवढं सामर्थ्य आहे. बघा, खूप महात्म्य आहे भागवत कथेचं. किंवा ह्याला शैव भागवत म्हणतात. ह्याला काय म्हणतात? शैव भागवत. जसं आपण श्रीमद भागवताची कथा श्रवण करतो त्याला वैष्णव भागवत म्हणतात, आणि शिवकथा जी श्रवण करतो त्याला शैव भागवत म्हणतात. तुम्ही महाराज सारखं भागवत म्हणताय म्हणजे हे पण भागवतच आहे, पण ते कोणचं आहे? शैव भागवत आहे. आणि आपण जी श्रीकृष्ण परमात्म्याची कथा श्रवण करतो त्याला वैष्णव भागवत म्हणतात किंवा श्रीमद भागवत महापुराण असं म्हणतो. तर इथं असं सांगितलंय की जो व्यक्ती कथा श्रवण करतो, 1 क्षण जरी कथा श्रवण केली तरी सुद्धा त्याची दुर्गती त्याच्या जीवनामध्ये होत नाही. म्हणजे की त्याची सद्गतीच होते. ह्या जन्मामध्ये असेल किंवा कोणत्याही जन्मामध्ये असेल, पण त्याची सद्गती झाल्याशिवाय राहणार नाही, त्याची दुर्गती कधीच होत नाही. पण ती कथा श्रवण केली पाहिजे, ती कथा आपल्या कानावरती पडली पाहिजे. एवढं महत्त्व काय आहे की हा शिव महापुराणाचा आहे. आणि म्हणून आपण ही शिव महापुराणाची कथा श्रवण केली पाहिजे. थोडासा परिचय शिव महापुराणाचा इथं दिलेला आहे. 24 सहस्र ह्या ग्रंथामध्ये 24,000 श्लोक आहेत. किती आहेत? 24,000 श्लोक आहेत. 7 संहिता आहेत आणि 7 संहितामध्ये अनेक अध्याय आहेत. अशी ही पूर्ण पवित्र श्रीमद भागवत पुराण आहे. विदेश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता आणि वायवीय संहिता अशी 7 संहिता ह्या शिव महापुराणामध्ये आहेत. आणि 24,000 श्लोकाची ही कथा आहे. अतिशय पवित्र आहे, जीवनाला धन्य करणारी आहे आणि खूप पवित्र असणारी ही कथा आहे. थोडंसं महात्म्य घेऊ आणि आपण एक चरित्र आज इथे दाखवणार आहोत. मला माहित आहे आज खूप वेळ झालेला आहे, आपण कथा थोडीच घेऊ, हरकत नाही. पण थोडंसं कमीत कमी तासभर तर तुम्ही बसले पाहिजे की नाही इथे. गंगाद्या पुण्य नद्यश्च सप्तपुर्यो गया तथा एतत् शिवपुराणस्य समता यान्ति न क्वचित. बघा किती महात्म्य सांगितलेलं आहे की जो श्रीमद भागवत कथा जिथं म्हणजे श्रीमद जी शिवकथा आहे ती शिवकथा जिथं सुरुवात होते, ज्या ठिकाणी शिव महापुराणाचा ग्रंथ काय केलेला आहे, विराजमान केलेला आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं की साक्षात भगवान सदाशिवाच्या मंदिरामध्ये तिथं भगवंताचा हा ग्रंथ होता, शिव महापुराण. तिथून हा ग्रंथ इथं आलेला आहे, म्हणजे साक्षात सदाशिव इथं आलेले आहेत. असं वर्णन आहे की ज्या ठिकाणी शिव महापुराणाचा हा ग्रंथ आहे, केवळ ज्या ठिकाणी स्थापित झालेला आहे त्या ठिकाणावरून 1000 हात जिथपर्यंत क्षेत्र आहे ते सगळं क्षेत्र पुण्यवान होतं. 1000 हात जिथपर्यंत क्षेत्र आहे ते सगळं क्षेत्र काय होतं की पुण्यवान होतं.
नवे नवे केवढं पुण्यवान आहे. आपण गंगाच्या ठिकाणी गेल्यानंतर एकाच गंगा मातेचं दर्शन होतं. त्रिवेणीला गेल्यानंतर 3 गंगा मातेचं दर्शन होतं, जिथं गंगा, सरस्वती आणि यमुना माता आहे. पण श्रीमद भागवत कथा जिथं ठेवलेली आहे, श्रीमद शिवपुराणाची कथा जिथं ठेवलेली आहे, ती कथा जिथे ग्रंथ आहे त्या ग्रंथ निस्तं विराजमान झाल्यानंतर, केवळ तिथं ठेवल्यानंतर 7 नद्यांचा संगम असावा एवढं मोठं पुण्य तीर्थ तिथं निर्माण होतं. आणि ते काय आहे? गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी एवढ्या ज्या पवित्र गंगा आहेत, ह्या सगळ्या 7 असणाऱ्या गंगा, 7 असणारे सगळे तीर्थ, हे सगळे तीर्थ एकरूप होतात आणि शिव महापुराणाची कथा श्रवण करण्यासाठी येतात. एवढं सामर्थ्य शिव महापुराणा कथामध्ये आहे. अर्थात अतिशय पवित्र आणि जीवनाला धन्य करणारी ही काय आहे की शिवाची कथा आहे. आणि म्हणून आपण 7 दिवस शिवाची कथा श्रवण करायची आहे. आपण आज ह्या शिवकथेमध्ये एक झाकी दाखवणार आहोत. ज्या झाकीचं दर्शन केल्यानंतर आपल्याला भगवान सदाशिवाचा दर्शन तर होणारच आहे. आणि तत्पूर्वी आपण भगवंताचं भजन करू आणि आपण झाकीची तयारी करू. गाद्या पुण्यनद्यश्च सप्तपुर्यो गय तथा एतच्चैव पुराणस्य समतां यान्ति न क्वचित्. जिथं शिव महापुराण ठेवलेलं आहे ते तीर्थ एवढं पवित्र होतं, ती जागा एवढी पवित्र होते की जिथं साक्षात 7 तीर्थांचा संगम झाल्यानंतर जेवढं पुण्य, जेवढी पवित्रता, जेवढी उपासना आपल्याला प्राप्त होते, तेवढं पुण्य केवळ शिवपुराणाचं दर्शन घेतल्याने प्राप्त होतं. आणि नवे नवे सप्तपुर्यो गया तथा, म्हणजे ज्या मोक्षदायिनी असणाऱ्या ज्या 7 पुरी आहेत, 7 नगरी आहेत, ज्या ठिकाणी नुसतं गेल्यानंतर सुद्धा आपल्याला मोक्ष प्राप्त होतो, ज्या ठिकाणी गेल्यानंतरच्या आपल्याला मुक्ती प्राप्त होते, अशी 7 तीर्थ ह्या संपूर्ण भूतलावरती आहेत. अशा 7 पुरी, 7 जे दिव्यपुरी आहेत, ह्या 7 दिव्यपुरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला साक्षात मोक्ष मिळतो. अशा या 7 पुऱ्या आहेत. कोणत्या कोणत्या आहेत? अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैती मोक्षदायिकाः. 7 पुऱ्या आहेत. हे 7 पुऱ्या मोक्षदायी आहे. म्हणजे केवळ तिथं गेल्यानंतर, तिथलं पूजन पाठ केल्यानंतर, स्नान केल्यानंतर काय होईल की आपल्याला मोक्ष मिळेल, आपल्याला मुक्ती मिळेल, आपल्याला सद्गती मिळेल. एवढं मोठं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. कोणच्या आहेत? त्यातल्या बरेपैकी आपण सगळी लोक गेलेले आहोत. एक आहे ते म्हणजे अयोध्या. जी लोक अयोध्याला गेलेली आहेत, अयोध्याला जाऊन ज्या लोकांनी प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलेलं आहे, आता तर प्रभू रामचंद्रांचं एवढं छान मस्त आणि मोठं मंदिर निर्माण झालंय आणि एवढा सुंदर विग्रह साक्षात श्रीराम प्रभू तिथं प्रगट झालेले आहेत आणि एवढा सुंदर पवित्र विग्रह आहे. प्रत्येकाने जीवनामध्ये येऊन आपण दर्शनाला निश्चित गेलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी साक्षात प्रभू रामचंद्र विराजमान आहेत अशी ती अयोध्या नगरी. त्या अयोध्या नगरीमध्ये जाऊन प्रभूंचं दर्शन जरी घेतलं तरी सुद्धा मोक्ष प्राप्त होतो, मुक्ती प्राप्त होते. एवढं सामर्थ्य त्या नगरीमध्ये आहे, त्या ठिकाणाचं आहे, त्या स्थानाचं आहे, त्या तीर्थाचं आहे. आणि म्हणून आपण अट्टहासाने काय केलं पाहिजे? अशा ठिकाणाला गेलं पाहिजे. सर्वप्रथम सांगितलं आहे अयोध्या नगरी, ज्या नगरीमध्ये साक्षात प्रभू रामचंद्रांचा अवतार झालेला आहे, साक्षात परब्रह्म परमात्मा प्रभू रामचंद्र विराजमान आहेत, अशी अयोध्या नगरी. आता तर आपलं खरं तर भाग्य आहे की आपण असताना ते अयोध्याचं राम मंदिर झालेलं आहे.
नाहीतर 400 वर्षापासून ते विवादित असणारं जे मंदिर आहे ते मंदिर होईल का नाही याची शंकाही होती आणि प्रभूंचं दर्शन होईल का नाही ह्याचीही शंका होती. पण परमेश्वराच्या कृपेने आपल्याला ते दर्शन सुलभ झालंय आणि आपण तिथे जाऊन निश्चित काय केलं पाहिजे, परमेश्वराचं दर्शन घेतलं पाहिजे. सगळ्यांनी जोराने म्हणा, जय श्रीराम. जय श्रीराम. आवाजच आला नाही, इकडून आला थोडा. म्हणा, जय श्रीराम. तुम्ही शांत बसा जरा. जय श्रीराम. सांगा कोणाचा आवाज जास्त आहे. हा, जय श्रीराम. आता फक्त तुम्ही एवढेच. आता हे मुद्दाम जास्त बोलणार माहिती आहे मला. जय श्रीराम. हे 10-15 जणच आहेत आणि तुम्ही 50-60 100 तरी कमीत कमी असाल. जय श्रीराम. मंदिर निर्माण करण्यासाठी ना जाणे किती महात्म्याचं बलिदान गेलं, ना जाणे किती लोकांनी कष्ट सहन केले, किती रक्त सांडलं गेलं आणि एवढं मोठं आंदोलन करून भगवंताच्या दयेने ते मंदिर तिथं निर्माण झालं. त्याचा स्वाभिमान आपल्याला असला पाहिजे. अशा पवित्र ठिकाणाचा स्वाभिमान आपल्याला असला पाहिजे. आपली धर्म आणि आपली संस्कृती टिकवण्याचं कार्य केलेलं आहे आणि साक्षात प्रभू रामचंद्र महाराज तिथे विराजमान आहेत. आपण तिथे जाऊन परमेश्वराचं दर्शन निश्चित घेतलं पाहिजे. 7 पुरीमध्ये मुख्य पुरी असणारी जी अयोध्यापुरी आहे, त्या अयोध्यापुरीमध्ये अयोध्या नगरीमध्ये जाऊन प्रभू रामचंद्राचं दर्शन, सरयू मातेचं स्नान, हनुमानगडीमध्ये जाऊन हनुमंताचं दर्शन आपण घेऊन चित्रकूटामध्ये जाऊन तिथला चित्रकूटाचा निवास करून जर आपण आलो तर आपल्या जीवनामध्ये मोक्ष निश्चित प्राप्त होईल. एवढं सामर्थ्य त्या नगरीमध्ये आहे. त्याला अयोध्या नगरी असं म्हणतात. दुसरी नगरी सांगितलेली आहे ती म्हणजे मथुरा, जिथं भगवान श्रीकृष्ण परमात्माचा साक्षात अवतार झालेला आहे. अशी काय आहे ती मथुरा नगरी आहे. मथुरा नगरीमध्ये पण जाऊन, आता अयोध्या झाल्या म्हणजे आता मथुरा पण होणार आहे, त्यात काहीच शंका नाही. आणि म्हणून मथुरेमध्ये जाऊन, जन्मभूमीमध्ये जाऊन आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं पण दर्शन केल्याने केवळ तिथं 1 दिवस जरी निवास केला तरी सुद्धा ती मोक्षदायिनी नगरी आहे. एवढं सामर्थ्य त्या मोक्षदायिनी नगरीमध्ये. तिसरी म्हणजे माया, त्यालाच हरिद्वार क्षेत्र असं म्हणतात. खूप लोक, गेल्या वर्षी भाऊंची कृपा झाली आणि तुम्ही सगळे हरिद्वार आणि 4 धाम सगळेजण फिरून आले आणि आम्हा सगळ्यांना इथं ठेवून आणि सगळेच निघून गेले. तुम्ही सगळे, अख्खं गाव गेलं होतं ते हरिद्वार आणि ऋषिकेशसाठी. अर्थात की ती मोक्षदायिनी आहे, जिथं साक्षात भगवान सदाशिव आणि मा भगवती गंगा माता ज्या ठिकाणी आहे, एवढं पवित्र ठिकाण ते हरिद्वाराचं क्षेत्र आहे. ते हरिद्वाराचं क्षेत्र, तिथे जाऊन भगवान सदाशिवाचं दर्शन आणि गंगा मातेचं स्नान केल्याने मोक्षाची प्राप्ती होते, मुक्तीची प्राप्ती होते. एवढं मोठं काय आहे, मोक्षदायिनी असणारी ती नगरी आहे, ती पुरी आहे. अयोध्या, काशी आणि हरिद्वार 3 झाल्या. चौथी म्हणजे जिथं साक्षात भगवान सदाशिव आणि मा भगवती पार्वती विराजमान आहेत अशी असणारी काशी नगरी. त्या काशी नगरीमध्ये पण जाऊन गंगा मातेचं दर्शन, गंगा मातेचं स्नान आणि भगवान सदाशिवाचं दर्शन, अन्नपूर्णा मातेचं दर्शन, भैरवनाथाचं दर्शन आपण तिथं घेऊन काय करायचं आहे की आपल्या जीवनाला धन्य करायचंय. अशी ती काशी नगरी आहे. परत आहे कांचीपुरम. कांचीपुरम म्हणजे मद्रा क्षेत्रामध्ये हे कांचीपुरम येतं, जिथं ब्रह्माजीने साक्षात मा भगवतीची उपासना केलेली आहे आणि मीनाक्षी मा भगवती तिथं प्रगट झालेली आहे. मीनाक्षी मंदिर खूप सुंदर आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण दर्शन घेतलं तर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. सगळ्यांनी लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला ट्रिप काढता येतील. कुणाला कुठं कुठं जायचं आहे सगळेजण. अशी जी आहे ती कांची नगरी. अवंतिका म्हणजे उज्जैन नगरी, जिथं साक्षात महाकाल स्वरूपामध्ये भगवान सदाशिव विराजमान आहेत आणि जिथं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी गुरुकुलमध्ये राहून, सांदीपानी गुरुकुलांच्या आश्रमामध्ये राहून तिथं विद्या ग्रहण केलेली आहे. अशी पवित्र नगरी म्हणजे अवंतिका. आणि परत 7वी नगरी आहे ती म्हणजे द्वारावती. द्वारावती म्हणजे द्वारका.
जी द्वारका साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने निर्माण केलेली आहे आणि ज्या द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने निवास केलेला आहे, अशी काय आहे ती द्वारका म्हणजे द्वारावती आहे. अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, कांची, अवंतिका आणि द्वारावती ह्या नगरींचं केवळ श्रवण जरी केलं तरी खूप पुण्याची प्राप्ती होती बरं का. म्हणजे आपण इथं बसलेलो आहोत आणि श्रवण करत आहोत, श्रवण जरी केलं तरी सुद्धा खूप मोठ्या पुण्याची प्राप्ती होते ह्या नगरींची नावं श्रवण केल्यानंतर सुद्धा. आणि म्हणून ह्या साक्षात मोक्षदायिनी काय आहेत, ह्या नगरी आहेत. ह्या 7 नगरीमध्ये जाऊन आता प्रत्येक जण जाऊ शकतो, नाही जाऊ शकत. कुणाची शरीराची अवस्था असते, कुणाची धनाची कमतरता असते, कुणाकडे कशाची कमतरता असते, कोण जाऊ शकतं, कोण जाऊ शकत नाही. अशा काही खूप अडचणी असतात आणि 7 ठिकाणी वेगवेगळं जावं लागेल. पण इथं असं सांगितलेलं आहे की जिथं शिव महापुराण विराजमान आहे, जिथं शिव महापुराण आहे, असं पवित्र महापुराण जिथं आहे अशा ठिकाणी बघा, जिथं महापुराणाची स्थापना झालेली आहे अशा ठिकाणी ह्या 7च्या 7 नगरी, 7च्या 7 पुरी, ज्या 7 पुरींचं आपण वर्णन केले, नगरींचं वर्णन केलेलं आहे, त्या सगळ्या 7च्या 7 नगरी इथं येऊन बसलेल्या आहेत. आणि एवढं सामर्थ्य आहे की ज्या मोक्ष देण्यासाठी उदार असणाऱ्या ह्या 7 नगरी आहेत, तेवढंच उदारत्व, तेवढंच सामर्थ्य शिव महापुराणाचं समोर आपण बसून श्रवण केल्याने आपल्याला प्राप्त होतं. जर आपल्याला अयोध्येला जाणं शक्य नाही झालं, पण इथं बसून जर शिवपुराणाची कथा श्रवण केली तरी त्याला अयोध्येचा निवास मिळेल. ज्यांनी मथुरेला जाणं शक्य नाही, पण इथं बसून शिवपुराणाची कथा श्रवण केली तर तुम्हाला मथुरेचं दर्शन मिळेल, त्याचा सहवासाचं फळ मिळेल. एवढं मोठं सामर्थ्य शिवपुराणामध्ये आहे. ह्या 7 नगरी तर मोक्षदायिनी आहेत, त्यात प्रश्नच नाही, पण त्या मोक्ष देण्यासाठी खूप उदार आहेत. पण जर आपल्याला जाणं तिथं शक्य नसेल तरी सुद्धा जिथं शिवपुराण विराजमान आहे त्या ठिकाणी आपण केवळ जाऊन बसलो तरी सुद्धा 7 नगरीमध्ये निवास केल्याचं जे फळ आहे ते फळ आपल्याला प्राप्त होतं. एवढी मोक्षदायिनी काय आहे, ही नगरी आहे. आणि ती नगरी कशामुळे पुनीत आहे, भगवान सदाशिवामुळे पुनीत आहे आणि भगवान शिवपुराणामुळे पुनीत आहे. एवढं सामर्थ्य शिवपुराणाचं आहे. आणि म्हणून आपण अतिशय श्रद्धेने बसून 7 दिवस काय करायचं आहे, भगवान सदाशिवाची कथा श्रवण करायची आहे. वारकरी संप्रदाय खूप मोठा संप्रदाय आहे. ह्या आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक महान महान संत होऊन गेलेले आहेत. ज्ञानदेवे रचना पाया, उभारले देवालया, एवढं मोठं सामर्थ्य आपल्या ह्या संप्रदायामध्ये आहे. आणि ह्या संप्रदायामध्ये कोणत्याच कशाच प्रकारचा भेद नाही. तुम्ही म्हणाल महाराज श्रीमद भागवत कथा सांगत असताना भागवताचा महिमा एवढा सांगता की असं वाटतं की श्रीमद भागवत कथाच सर्वश्रेष्ठ आहे. परत शिव महापुराणाची कथा सांगताना तुम्ही असं एवढं सांगता की सगळ्या पुराणामध्ये शिव महापुराणाचीच कथा श्रवण आहे. बरं, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगत असताना, भगवान पांडुरंगाचं चरित्र सांगत असताना असं सांगता की जसं आता भगवान पांडुरंग परमात्माच आहे, दुसरं कोणच श्रेष्ठ नाही. आणि आज भगवान सदाशिवाची कथा सांगत असताना असं सांगताय की भगवान सदाशिव श्रेष्ठ आहेत, दुसरं कोणच नाही. नेमकं आम्ही पांडुरंगाची पूजा करायची का, नेमकी आपण सदाशिवाची पूजा करायची का, नेमकं आम्ही आई जगदंबा मातेची पूजा करायची का, आम्ही भैरोबाची पूजा करायची का, आम्ही ज्योतिबाची पूजा करायची का, आम्ही कशाची पूजा करायची ते तरी सांगा. जी कथा तुम्ही सांगता त्या कथेमध्ये तुम्ही सगळं सांगता की बाबा हे श्रेष्ठ आहेत. श्री कृष्णाची सांगितले की कृष्ण श्रेष्ठ आहेत, परत देवीची सांगितले की देवी मा भगवती श्रेष्ठ आहे. तर ह्याच्यासाठी पांडुरंगाने एक लीला केली, खूप सुंदर लीला केली. ती लीला म्हणजे असं काय की पंढरी परमात्मा, साक्षात पांडुरंग परमात्मा परब्रह्म परमात्मा आहे. आणि परब्रह्म परमात्मा मध्ये कोणत्याच प्रकारचा भेद नसतो. आणि भेदच नाही, नवे नवे भगवान सदाशिव आणि भगवान श्री पांडुरंग परमात्मा वेगळे नाहीच, एकच आहे. आत्मा जो शिवाचा राम जप, म्हणजे भगवान सदाशिव आणि भगवान पांडुरंग परमात्मा वेगळे नाहीत, एकच आहे, तत्व एकच आहे. जर समजा
एखादी माता माऊली, एखादे पुरुष, ज्या वेळेला तुम्ही सर्वसाधारण माणसं असे बसलेले आहात, पण एखादी झाकी करायची असेल तर तुम्हाला तो वेश धारण करावा लागतो. वेश धारण केल्यानंतर ज्याला आता भगवान सदाशिव येतील किंवा पांडुरंग परमात्मा येतील, तर तुम्ही त्यांना काय म्हणणार? पांडुरंग म्हणणार. त्याच व्यक्तीने दुसऱ्या दिवशी जर दुसरा वेश धारण केला तर तुम्ही त्याला काय म्हणणार? सदाशिव म्हणणार. व्यक्ती तोच आहे, शक्ती तीच आहे, सामर्थ्य तेच आहे, परब्रह्म परमात्मा तोच आहे. त्याच्यामध्ये यत्किंचित थोडा सुद्धा भेद नाही. पण जिथं ज्या व्यक्तीची श्रद्धा आहे, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा पांडुरंग परमात्मा एकच आहेत. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक खूप मोठे संत झाले. आपली ही महाराष्ट्राची भूमी म्हणजे साक्षात संतांची भूमी आहे. ह्या भूमीमध्ये अनेक महान महान संत झाले आणि प्रत्येकाने एवढी उपकार आपल्यावरती केलेले आहेत ह्या संतांनी की एन प्रकारेनं कसंही सहज आपल्याला परब्रह्म परमात्म्याचं दर्शन व्हावं, परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार व्हावा, आपलं जीवन सुखमय व्हावं आणि आपल्या जीवनातला अज्ञान दूर होऊन आत्मसाक्षात्कार व्हावा, एवढं मोठं सामर्थ्य आपल्या वाङ्मयमध्ये आहे, आपल्या ह्या संप्रदायामध्ये आहे. एक संत झाले, त्यांचं नाव होतं श्री संत नरहरी सोनार महाराज. आणि ते नरहरी सोनार महाराज इथं समोर आपल्या बसलेले आहेत. नरहरी सोनार महाराज आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव होतं श्री अच्युत महाराज आणि आईंचं नाव होतं सावित्रीबाई. खरं तर श्री नरहरी सोनार महाराजांचा जो अवतार आहे, कारण संत अवतार धारण करतात, तो अवतारच ह्याच्यासाठी झालेला होता की हरी आणि हराचा भेद, हरी आणि हरामध्ये कोणताच भेद नाही, हरिहराचा भेद दूर करण्यासाठीच यांचा अवतार झालेला होता. शैव संप्रदायाचे हे दाम्पत्य होतं अच्युत महाराज आणि सावित्रीबाई. एवढी निष्ठा भगवान सदाशिवावरती होती की नरहरी सोनारांचे जे वडील आहेत, रोज भगवंताचा अभिषेक केल्याशिवाय, भगवान सदाशिवाला बेलपत्र वाहिल्याशिवाय, भगवान सदाशिवाला नमस्कार केल्याशिवाय पाण्याचा थेंब सुद्धा घेत नव्हते. एवढी श्रद्धा त्यांची होती. आणि एवढे श्रद्धेने युक्त असणारे जो परंपरेने आलेला जो व्यवसाय आहे, तो व्यवसाय म्हणजे सोनाराचा व्यवसाय. सोन्याची जडणघडण करायची आणि आपला जो परिवार आहे तो परिवार चालवायचा. अतिशय पवित्र आणि भक्तिमय त्यांचं जीवन होतं. आणि भगवान सदाशिवाच्या कृपेने त्यांना एक पुत्ररत्न झालं आणि त्यांचं नाव होतं नरहरी सोनार महाराज. आणि ज्यावेळेला ते थोडे थोडे मोठे व्हायला लागले, भगवान सदाशिवाची दीक्षा त्यांना प्राप्त झाली. खूप सुंदर चरित्र आहे, सर्वांनी श्रवण करा, एकाग्र चित्ताने श्रवण करा. आणि ज्यावेळेला मोठे झाले, 7 वर्षाचे झाले,
तेव्हा त्यांना साक्षात 1400 वर्ष ज्यांनी योग जिंकलेला आहे, मृत्यूवरती विजय प्राप्त केला होता आणि ज्यांना भगवान श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आणि संत मुक्ताई महाराजांचा अनुग्रह लाभला होता, असे चांगदेव महाराज आले नरसिंह सोनार महाराजांच्या घरी. आणि आल्यानंतर त्या बाळाचं नामकरण केलं आणि त्यांना शैव संप्रदायाची दीक्षा दिली. शैव संप्रदाय म्हणजे शिवाची उपासना. आपण रामकृष्ण हरी म्हणतो किंवा ते नमः शिवाय म्हणतात, एवढाच भेद आहे, बाकीचं काही नाही. आपण हरी म्हणतो ते हर म्हणतात, किंवा आम्ही हर म्हणतो तुम्ही हरी म्हणा, काहीच भेद नाही. आणि आल्यानंतर अजून एक खूप मोठे महान संत, जी नवनाथाची परंपरा आहे, त्या परंपरेमध्ये असणारे संत गहिनीनाथ महाराज, ज्यांनी निवृत्तीनाथ महाराजांना अनुग्रह देऊन संपूर्ण कुळ पावन केलं, असे गहिनीनाथ महाराज नरहरी सोनार महाराजांच्या घरी आले, डोक्यावरती हात ठेवला आणि त्यांना शैव दीक्षा दिली. एवढा मोठा अधिकार कुणाचा होता? नरहरी सोनार महाराजांचा होता. पण अनन्यता एवढी जीवनामध्ये होती, अनन्यता एवढी जीवनामध्ये होती की भगवान सदाशिवाचंच नाव मुखामध्ये घ्यायचं, भगवान शंकराचंच नाव मुखामध्ये घ्यायचं, भगवान श्रीकृष्णाचं किंवा पांडुरंगाचं नाव मुखामध्ये अजिबात घ्यायचं नाही. काय होता भाव मनामध्ये? घेतलं तर शिवाचंच नाव घेईन, शंकराचंच नाव घेईन, पांडुरंगाचं नाव मुखामध्ये सुद्धा येऊ देणार नाही, अशी त्यांची आता एकेका भक्ताची निष्ठा असते. एवढी त्यांची दृढ निष्ठा होती. नवे नवे भगवान राहायला पंढरपुरामध्येच होते. नरहरी सोनार महाराज राहायला पंढरपुरामध्येच होते. पंढरपुरामध्ये असून सुद्धा भगवान, आपण एवढे सगळे वारकरी एकादशीला जाऊन स्नान करतो चंद्रभागेचं, आणि पांडुरंगाचं जर दर्शन झालं नाही तर कळसाचं दर्शन घेऊन येतो. पण हे महाराज असे होते की पंढरपुरामध्ये राहून अर्धा आयुष्य निघून गेलं तरी सुद्धा पांडुरंगाचं दर्शन तर नाहीच नाही, पण कळसाचं सुद्धा कधी दर्शन घेतलं नाही, चंद्रभागेचं नाव सुद्धा कानावरती येऊ दिलं नाही. एवढी एक निष्ठा कुणाविषयी? भगवान सदाशिवाविषयी, की बाबा घेतलं तर मुखाने सदाशिवाचंच नाव घेईल, श्रवण केलं तर सदाशिवाचंच नाव श्रवण करेल, शंकराचंच नाव श्रवण करेल, दुसरं कुणाचं नाव श्रवण करणार नाही, असं त्यांचा भाव होता. आणि भगवान सदाशिवावरती खूप मोठी श्रद्धा, दृढ श्रद्धा, वडिलांप्रमाणेच रोज नित्यनेमाने अभिषेक करणं, भगवान सदाशिवावरती बेलाचं पान घालणं, त्याचा महिमा आपण वर्णन करणार आहोत. आणि पान घातल्याशिवाय, देवाला पान घातल्याशिवाय, बेलाचं पान वाहिल्याशिवाय घराच्या बाहेर न जाणं, आणि जेव्हा देवाला पान घालणार त्यावेळेसच घराच्या बाहेर जाणार, आणि आपला जो व्यवसाय आहे असा व्यवसाय पूर्ण करणार. असं करत करत त्यांचं आयुष्य गेलं. पंढरपुरामध्ये एक सावकार होते, अतिशय सज्जन होते, आणि त्या सावकाराची भगवान श्री पांडुरंग परमात्म्यावरती खूप मोठी श्रद्धा होती. एवढी मोठी श्रद्धा होती, आपले हे सावकार इथं बसलेले आहेत, जे झाकीमध्ये आलेले आहेत ते, एवढी मोठी श्रद्धा होती. इथं येऊन बसा, जे झाकीचे आहेत कोण. एवढी मोठी पांडुरंगावरती श्रद्धा होती. रोज नित्यनेमाने त्या सावकारांनी पांडुरंगाच्या दर्शनाला जावं, आणि रोज नित्यनेमाने भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय पाण्याचा गोठही घेऊ नये. आता दोन असे, एक संत नरहरी सोनार महाराज असे होते आणि दुसरे सावकार तसे होते. सावकाराने पांडुरंगाचं दर्शन घेतल्याशिवाय पाणी पण घ्यायचं नाही, आणि नरहरी सोनार महाराजांनी शिवाचं दर्शन घेतल्याशिवाय पाणीही घ्यायचं नाही. सावकाराला त्यांच्या जीवनामध्ये पुत्ररत्न नव्हता, पण भगवान श्री पांडुरंगाला नवस केला की हे पांडुरंग परमात्मा, आमच्या जीवनामध्ये पुत्ररत्न होऊ द्या, मी तुम्हाला काय करेल? सोन्याचा करदोडा करेल. करदोडा सगळ्यांना माहिती आहे, सोन्याची साखळी कमरपट, आपण ते कमरेला घालतो ते लहान मुलांना करदोडा, कमरेचा दोरा. आणि भगवान श्री विठ्ठल परमात्मा प्रसन्न झाले, आणि प्रसन्न झाल्यानंतर ज्याला खरंच त्या सावकाराला काय झालं? पुत्ररत्न झालं. आणि पुत्ररत्न झाल्यानंतर ज्याला सावकाराला खूप आनंद झाला, आनंद झाला, आणि सावकाराने पूर्ण गावभर मिठाई वाटली, खूप आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर आता मनामध्ये तर आला भाव की बाबा आपण पांडुरंगाला नवस केला होता, तर काय केलं पाहिजे? पांडुरंगाचा नवस फेडला पाहिजे. आणि म्हणून ते सावकार नरहरी सोनार महाराजांकडे गेले. कारण नरहरी सोनार महाराज
सावकारच या फक्त या मध्ये घडवत नव्हता. एवढे उत्तम आणि एवढे चांगले दागिने ते घडवायचे. आणि गेल्यानंतर त्याला सावकारांनी विनंती केली नरहरी सोनार महाराजांना की बाबा आम्हाला पांडुरंगाला करदोडा करायचा आहे आणि तोही सोन्याचा करायचा आहे, तुम्ही करून द्याल का? तर रंगाच्या मंदिरामध्ये जाणार नाही, तुम्हाला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाऊन पांडुरंगाच्या कमरेचं माप घ्यावं लागेल. तुम्ही माप घेऊन या आणि नंतर काय करेल की मी तुम्हाला तो करदोडा निर्माण करून देईल. आणि माप घेण्यासाठी म्हणून ते सावकार पंढरपुरामध्ये येतात आणि पांडुरंगाकडे येऊन या पांडुरंगाकडे या इकडे इकडे तुम्ही जरा पुढे सरका. कमरेचं माप घेतात. कमरेचं माप घेतल्यानंतर त्याला कारण नरहरी सोनार महाराज म्हणाले की मी पांडुरंगाचं दर्शन घेणार नाही आणि पांडुरंगाच्या मंदिरातही जाणार नाही. मग सावकार माप घेऊन येतात आणि माप घेऊन गेल्यानंतर त्याला त्या मापानुसार त्यांनी करदोडा बनवला. आणि करदोडा बनवल्यानंतर त्याला नरहरी महाराज तो करदोडा त्या सावकाराला देतात. द्या सोन्याचा आहे बर का. आता पांडुरंगाला करदोडा घालण्यासाठी तर ते गेले, पण पांडुरंगाला करदोडा घातल्यानंतर पांडुरंगाने एक लीला केली. कमरेत घातला पण तो जास्त व्हायला लागला, ढिल्ला व्हायला लागला. तो कमरेत रुकेच थांबेच ना, म्हणून तो सारखा पडायला लागला. परत तो करदोडा घेतला आणि नरहरी सोनार महाराजांकडे ते गेले आणि म्हणायला लागले की बाबा महाराज हा करदोडा जास्त व्हायला लागला, कमी होईना, म्हणून ह्याला व्यवस्थित करून द्या. त्या सावकाराने तो करदोडा व्यवस्थित करून दिला. सोनाराने तो करदोडा चांगला करून दिला आणि परत गेले आणि परत गेल्या परत या परत गेले. परत कमरेला हा करदोडा लावला तरी तो जास्त, कमी केल्यानंतर सुद्धा जास्त व्हायला लागला. असं दोनदा तीनदा झाल्यानंतरच्याला नरहरी सोनार काय म्हणाले की बाबा सावकार काहीतरी गडबड दिसते. गडबड म्हणजे काय, एवढं तुम्ही चांगलं माप आणताय, बरोबर आणताय, पण तरी सुद्धा हा जो करदोडा आहे हा करदोडा जास्त होतो का? म्हणून तुम्हाला माप घेता येत नाही, मी स्वतः माप घ्यायला येतो. पण माप घेण्यासाठी माझी एक अट आहे. ती अट म्हणजे मी पांडुरंगाकडे जाईल पण मी त्यांचं दर्शन घेणार नाही. माझ्या डोळ्याला पट्टी बांधा. बांधा त्यांच्या डोळ्याला पट्टी. हळू बांधा. आणि सावकार सोनाराला घेऊन येतात पांडुरंगाचं माप घेण्यासाठी. तुम्ही मागेच थांबा. आणि जसं माप घ्यायला जातात तसं त्यांना पांडुरंग न दिसता त्यांना असा भास होतो. त्यांना असं वाटतं की अरे भगवान सदाशिवच जवळ आहेत की काय. चाचपतात आणि चाचपल्यानंतर हातामध्ये त्रिशूळ, डमरू, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा. मूर्ती पांडुरंगाचीच आहे पण दिसतंय कोण त्यांना? भास कुणाचा होतोय? भगवान सदाशिवाचा भास होतोय. आणि म्हणून ते काय करतात की डोळ्याची पट्टी काढण्याचा प्रयत्न करतात. तर लगेच पट्टी काढत असताना ज्यावेळेला पट्टी काढतात त्यावेळेला समोर कोण दिसतं की श्री विठ्ठल परमात्मा दिसतो. त्यांना विठ्ठल, डोळ्याची पट्टी काढली की विठ्ठल दिसतात आणि डोळ्याला पट्टी घातली आणि देवाला चापचल्यानंतर कोण दिसतं की साक्षात दिसले का? साक्षात शिवशंकर महाराज दिसतात. आणि नंतरच्याला मग परत डोळ्याची पट्टी काढतात आणि परत फिर डोळ्याची पट्टी काढा. पट्टी काढल्यानंतर परत समोर कोण दिसतं? विठ्ठल दिसतं. आणि विठ्ठल असे दिसतात नाचायला लागल्यासारखे. देवा नाचा. बस रामकृष्ण हरी. देव नाचायला लागले आणि आनंदाने ज्यावेळेस पाहिलं त्यांनी तर नरहरी सोनार म्हणाले की बाबा हरी आणि हर समोर या दोघं पण.
बस बस बस. हा तू इकडे तसंच उभा राहा, दोघं पण. हा. ओम नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव. नरहरी सोनार महाराजांना विठ्ठलामध्येच साक्षात सदाशिव आणि सदाशिवामध्येच कोण दिसले? साक्षात श्री विठ्ठल महाराज दिसले. आणि म्हणजे की विठ्ठल आणि भगवान सदाशिव वेगळे नाहीत, एकच आहेत. आणि जीवनामध्ये असं काही काया पलट झाला की त्याच भगवान श्री हरीचं कधी मुखामध्ये नाव न घेणारे नरहरी सोनार महाराज त्या विठ्ठलाचे एवढे भक्त झाले की रोज भगवान सदाशिवाची जशी पूजा करत होते आहेत. आणि ते साक्षात दर्शन देण्यासाठी समर्थ असणारे भगवान श्री पांडुरंग परमात्मा आहेत. ओम नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. बस तुम्ही इथे उभा राहा. संत जनाबाईंनी खूप सुंदर अभंग रचना केलेली आहे. त्याच्यामध्ये म्हणतात की भगवान सदाशिव साक्षात रामाचं भजन करतात आणि राम भगवान सदाशिवाचं भजन करतात. भजन करे महादेव देव, भजन करे महादेव. महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम सदाशिव राम तुझी सदाशिव. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम. बोला श्रीराम
तया तुझे नाही तया तुझे नाही सदा शिव राम मुले सदा शिव सदा शिव राम मुले सदा शिव श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम राम जय राम भजन करी महादेव देव भजन करी महादेव भजन करी पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय श्री संत नरहरी सोनार महाराज की ओम नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. आजच्या कथेला आपण इथंच विश्राम देऊ. आरतीसाठी सगळ्यांनी उठून उभा राहा. संसार सारा भुजगेंद्र हारो सदा वसंतम हृदयारविंदे भव भवानी सहितं मामि भवं भवानी सहितं नमामि. लवलवती विग्रहा ब्रह्मांडी माळा अभिषेकन काळा नेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा झोझोळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती वो बाळू ठाकूर गौरा जय देव जय कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळा शिवकंठनीला ऐसा शंकर शोभे उभारला जय देव जय शिव शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझं कर्पूर गौरा जय देव जय देवी दैत्य सागर मंथन पैकेले त्या माझी अवचित सापडले तेव्हा सुरपई प्राशन केले नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिव शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझं कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणीवर सुंदर मनकारी पंचानन मोहन मुनिज सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल टिळक रामदासा अंतरी जय देव जय शिव शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझं कर्पूर गौरा जय देव योगी 28 विदेवरी शोभा भावांगी रघुमाई श्री विश्वभा मंडलिकाच्या धीरी परब्रह्मालिका चरणी माही भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभाईच्या वल्लभा पारी तुळशी माळ गळा मोडी कटी कासे पीतांबर वस्तुलादी देव सुवरा नित्य विधी कर्ण हनुमंत पुरी उभे राहती जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रघुमाई वल्लभाईच्या वल्लभा पारी लगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनीती चंद्रभागे माझे स्नान जिगती दर्शन घ्या मात्र त्या भुजंती केशवासी नामदेव भांडू बालती जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रघुमाई वल्लभाईच्या वल्लभा पावी लगा जय देव जय
अलिंग लोटांगण वंदेन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे ऐकन आनंद तुझे नमावे ओवाळीन मने नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवने कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिं स्वभा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम राम राम